नमस्कार, आपण पाहताय कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी, यहाँ पॉसिबल है। आता पाहूया सविस्तर बातम्या। चिपळूण येथे एका 53 वर्षीय व्यक्तीच्या घशात जेवताना चिकनचं हाड अडकलं। यामुळे या व्यक्तीच्या घशात दुखू लागलं। जास्त त्रास जाणवू लागल्यानं या व्यक्तीला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं। यावेळी डॉक्टरांनी एंडोस्कोपीद्वारे अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया करत रुग्णाचे प्राण वाचवले। घशात चिकनचं हाड अडकल्यानं संबंधित व्यक्तीला प्रचंड अस्वस्थ वाटू लागलं। घरातील सदस्यांनी त्यांना पाणी पिण्याचा सल्ला दिला। त्यांनी पाणी पिल्यानंतरही त्यांना होणारा त्रास कमी झाला नाही। त्यामुळे कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। अखेर कुटुंबानं तातडीनं रुग्णालयात धाव घेतली। चिपळूणमधल्या सावर्डे डेरवण येथील बालावलकर हॉस्पिटलच्या ENT विभागानं एक अत्यंत क्लिष्ट, नाजूक आणि धाडसी शस्त्रक्रिया करत रुग्णाचा जीव वाचवलाय। रात्री जेवताना घशात चिकनचं हाड अडकलेल्या 53 वर्षीय रुग्णावर यशस्वी उपचार करत डॉक्टरांनी कुठलीही चिरफाड न करता हे हाड बाहेर काढण्यात यश मिळवलंय। मालवण तालुक्यातील वायरी लुबडेवाडा येथे रात्रीच्या सुमारास एका घराला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते। आग लागल्याचं लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घरातील सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढलं। त्यामुळे मोठी जीवितहानी टळली। मात्र आगीत घराचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। आग लागली ते घर भगवान अनंत लुडबे यांचं असून घरात आई आणि बहीण दोघी राहत होत्या। आगीनं काही वेळातच रौद्ररूप धारण केल्यानं एकच खळबळ उडाली। त्यानंतर मालवण नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली। अग्निशमन पथकाने तातडीनं आग विझवण्याचं काम हाती घेतलं। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आरोग्य विभागाच्या कारभारावर कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य मायकल डिसोजा यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी तसेच लाभार्थ्यांच्या हक्काच्या निधीवरून त्यांनी प्रशासनाला जाब विचारला। शासनाकडून निधी मंजूर झालेला असताना आणि पत्रात तशी स्पष्ट नोंद असतानाही आरोग्य विभागातील स्थानिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना व लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे पैसे का मिळाले नाहीत असा रोखठोक सवाल मायकल डिसोजा यांनी सभेत उपस्थित केला। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण सावर्डे परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडून खड्डे निर्माण झाले असून वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय।
संबंधित अधिकारी व महामार्गाच्या ठेकेदाराकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम असल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या 1.5 महिन्यात या ठिकाणी 2 वेळा दुरुस्ती करण्यात आली, मात्र खड्डे बुजवण्यासाठी करण्यात आलेलं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप आहे। सध्या कॉन्क्रीट व इतर साहित्य टाकून भरलेले खड्डे केवळ 3 दिवसातच उकडून निघाल्याचं चित्र दिसत आहे। पावसामुळे रस्त्यावर पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज वाहन चालकांना येत नाही। विशेषतः दुचाकीस्वारांना याचा मोठा फटका बसत असून वारंवार किरकोळ अपघात घडत आहेत। सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे बिलेवाडी रस्त्यावरील एका पडक्या घराच्या वरांड्यात गांजा अंमली पदार्थ ताब्यात ठेवून त्याची देवाणघेवाण करणाऱ्या चौघांविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेनं ही धडक कारवाई केली आहे। पाहूया। मिळालेल्या माहितीनुसार शनिवार 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास कारिवडे बिलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या एका पडक्या घराच्या वरांड्यात काही जण अंमली पदार्थांची देवाणघेवाण करण्यासाठी जमले असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाड टाकली। या कारवाई दरम्यान संशयित आरोपी सुनील मुदगल, विशाल वडर, अमर धोत्रे आणि चंद्रप्रकाश प्रजापती हे गांजा बाळगून देवाणघेवाण करताना आढळून आले। पोलीस येताच संशयित विशाल वडर यांनी घटनास्थळावरून पळ काढला। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार प्रकाश कदम यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर 3 महिन्यांनी आयोजित करण्यात येणाऱ्या 3ऱ्या मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन शनिवार 8 ऑगस्ट रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग येथे करण्यात आलं होतं। सकाळी 9 ते दुपारी 3 या कालावधीत झालेल्या या शिबिराचा 623 रुग्णांनी लाभ घेतला। या शिबिरात 348 प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या। याशिवाय 14 रुग्णांवर आय सर्जरी करण्यात आली। शिबिराचं उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साहिल यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित नाईक, सरचिटणीस सावळाराम अणावकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अनंत डवंगे, उप अधिष्ठाता डॉक्टर श्रेयस बुरुटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे डॉक्टर स्वप्नील मालखेडे यांच्यासह डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, रुग्ण व नागरिक उपस्थित होते। पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून दर 3 महिन्यांनी आयोजित करण्यात येणारं मेगा आरोग्य तपासणी शिबिर अत्यंत स्तुत्य व रुग्णसेवेच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असून जिल्ह्यातील गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साहिल यांनी यावेळी केलं। पोलंडचे उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ शनिवारी कोल्हापुरात दाखल झालं। या शिष्टमंडळाचं छत्रपती घराण्याकडून शाही स्वागत करण्यात आलं। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलिश निर्वासितांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने दिलेल्या आश्रयाच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्यासाठी पोलंडचे उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ कोल्हापुरात दाखल झालं। नवीन राजवाड्यात छत्रपती घराण्याच्या वतीनं शिष्टमंडळाचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं। पोलंडच्या संसदेच्या वरिष्ठ सदस्य आणि पोलंड भारत संसदीय गटाच्या अध्यक्षा किंगा गायेस्का यांच्यासह शिष्टमंडळातील सदस्यांनी या स्वागताबद्दल आनंद व्यक्त केला। आता आम्ही देवगड जामसंडेचा जो DP प्लॅन आहे म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन त्याविषयी आम्ही मीटिंगमध्ये चर्चा केली। तसेच आम्ही जे हरकतदार आहेत त्यांना आव्हान केलेलं आहे की जास्तीत जास्त संख्येने लोकांनी उपस्थित राहून त्यांना ज्या तारखा किंवा ज्या तारखांच्या नोटिसा आलेल्या आहेत त्या तारखांना त्यांनी नगरपंचायतीत जाऊन
संबंधित अधिकाऱ्याकडे आपले म्हणणे लेखी स्वरूपात मांडावे व त्याची पोच घ्यावी, जेणेकरून आपल्या जास्तीत जास्त हरकती गेल्यानंतर आपला जो आत्ताचा DP प्लॅन आहे त्यामध्ये चेंजेस होतील किंवा तो रद्द होईल आणि चांगल्या सक्षम स्वरूपाचा DP प्लॅन आपल्याला मिळेल. तर त्या संदर्भात आम्ही आता मीटिंग घेतली आणि प्रेस कॉन्फरन्स ह्यासाठी आम्ही घेतली होती की मीडियामार्फत आम्हाला आव्हान करायचं होतं की लोकांपर्यंत पोचवायचं होतं की जास्तीत जास्त लोकांना कळलं पाहिजे की त्यांना ज्या हरकती नोंदवलेल्या आहेत त्या हरकतींना आपल्याला म्हणणं सादर करायचं आहे आणि ते वेळेत म्हणणं सादर करायचं आहे. त्याच्याबरोबर लागणारे डॉक्युमेंट्स आणि कशा पद्धतीने हे आपलं म्हणणं सादर करायचं आहे त्या संदर्भातली 30 तारखेला आम्ही एक डायमंड हॉलमध्ये तज्ज्ञ वकिलांच्या टीममार्फत त्यांना एक मार्गदर्शनपर शिबिर आयोजित केलं होतं. त्या शिबिरमध्ये जवळपास 300हून अधिक लोक हरकतदार जे बाधित आहेत, ज्यांच्या जमिनी किंवा बागा जात आहेत असे लोक तिथे उपस्थित होते. परंतु एकूण जवळपास 1200च्या पेक्षा अधिक हरकती दाखल झालेल्या आहेत. त्या मानाने तिथे फक्त 300-350 लोक आली होती. बाकीच्यांना जागृतपर हे आमची बाईट आहे की सगळ्यांनी सुज्ञपणे कुठलीही टाळाटाळ न करता किंवा गाफील न राहता तुम्ही ज्या हरकती दिलेल्या आहेत त्या हरकतींना तुमचं लेखी स्वरूपात कायदेशीरदृष्ट्या स्ट्रॉंग असणारं असं म्हणणं तुम्ही त्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करा, जेणेकरून आपला हा DP प्लॅन बदलला जाईल किंवा रद्द होईल. DP प्लॅन बद्दल देवगड जामसंडे शहर विकास समन्वय समितीच्या माध्यमातून आपण आता 30 तारीखला फार मोठा मेळावा घेतला. 300-325 हरकतदार उपस्थित होते. मॅडमने आता सगळं सविस्तर त्या विषयावर सांगितलेलं आहे. तरी पण सर्व हरकतदारांना आम्ही समन्वय समितीच्या माध्यमातून अशी कळकळीची विनंती करतो की आपापल्या सुनावण्या ज्या दिवशी आहेत त्या तारीखला तज्ज्ञ वकिलांमार्फत तो युक्तिवाद कायमस्वरूपी टिकेल अशा पद्धतीने जे सहाय्यक नगररचनाकार येणार आहेत त्यांच्यासमोर आपला लेखी युक्तिवाद तुम्ही मांडा, पोच घ्या आणि हा जो काही अन्यायकारक DP प्लॅन आहे, चुकीच्या पद्धतीने तयार केलेला DP प्लॅन आहे, तो आपण शासनाला कशा चुकीच्या पद्धतीने हे दाखवण्यासाठी योग्य पद्धतीने तुम्ही त्या हरकती लेखी युक्तिवाद द्या आणि त्या DP प्लॅन आपण बदलून घेऊया. त्याच्यासाठी ज्या पुढच्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी सुद्धा देवगड शहर समन्वय समितीच्या माध्यमातून आपण पुढची पाऊल उचलणार आहोत. पण सद्यस्थितीत सर्वांनी ह्या लेखी युक्तिवाद द्या अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करत आहे. माझ्या माहितीने जे सर्व्हे नंबर आहेत त्या सगळ्यांना बहुतेकांना नोटिसेस आलेल्या आहेत, पण त्यांच्यात जे पोट हिस्सेदार आहेत त्या सर्वांना नोटिसेस अजून मिळालेल्या नाही आहेत. आणि तरी पण ज्यांना नोटिसी मिळालेल्या नसतील त्यानेही आपले लेखी युक्तिवाद तिथे हजर राहून जो DP प्लॅनचा नकाशा आहे त्याच्यात तुमचे सर्व नंबर आहेत, त्याच्यात पोट हिस्से दाखवलेले नाहीत, तरी पण तुम्ही त्या मुख्य नंबरमध्ये आहात, त्या अर्थी तुम्ही तुमच्या ज्या तक्रारी असतील त्या लेखी स्वरूपात लेखी युक्तिवाद मार्फत संबंधित अधिकाऱ्यांकडे त्या तारीखला हजर राहून तुमच्या मुख्य खातेदाराला नोटीस आली असेल, तुम्हाला पोट हिस्सेदारांना नसेल तर तुम्ही सुद्धा हरकती द्या आणि जास्तीत जास्त हरकती तिथे कशा पोचतील ह्याचा सर्वांनी आपण विचार करूया आणि तो DP प्लॅन कसा बदलवून घेता येईल त्यासाठी सर्वांनी आपण जोरदार प्रयत्न करूया. मी शैलेश महाडिक. गेल्या वेळी मी हरकती नोंदवलेल्या होत्या. अगदी डिटेलमध्ये आमचं काय नुकसान होणार आहे, काय होणार आहे, की घर नंबर कुठला वगैरे जाणार आहे, सगळं रितसर नोंदवलेलं होतं. तरी पण जी आत्ता ज्या नोटिसा काढल्या त्यात मला नोटीस आलेली नाही आणि तरी पण मी ती नोटीस आता माझं म्हणणं जाऊन सादर करणार आहे. अगदी 7-12 घरपत्रक उतारी वगैरे घेऊन डिटेलमध्ये. महाडिक यांनी सांगितले की त्यांनी हरकत नोंदवलेली आहे परंतु त्यांना नोटीस आलेली नाही आहे. तर असेच काही हरकतदार असतील ज्यांनी हरकती नोंदवल्या असतील परंतु त्यांना नोटीस आली नसेल, तर अशाही हरकतदारांना आमची कळकळीची विनंती आहे की त्यांची नोंदवलेल्या हरकतीची जी पोच असेल ती आणि प्लस तुमचं म्हणणं असं तयार करून त्या संबंधित अधिकाऱ्याकडे नेऊन द्यायचं आहे. 10 ते 14 तारखेमध्ये
जो काय पिरियड दिलेला आहे त्या कुठल्या तरी 1 तारखेला तुम्ही तुमचं म्हणणं नेऊन त्यांच्याकडे सुपूर्द करायचं आहे. जाताना तुम्ही तुमची नोंदवलेल्या हरकतीची पोच घेऊन जायची आहे, जेणेकरून त्यांना सांगता येईल की बाबा मी हरकत नोंदवलेली आहे परंतु मला नोटीस नाही आली आहे, तरी माझं हे लेखी स्वरूपाचं म्हणणं आहे, हे आपण सादर करून घ्यावे. कुडाळ नगरपंचायतीच्या कचरा डम्पिंग ग्राउंडवर सध्या दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय. डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याचे मोठे ढीग साचले असून या कचऱ्यात मोठ्या प्रमाणात अन्न पदार्थ असल्यानं भटक्या कुत्र्यांचे पालन पोषण याच ठिकाणी होत आहे. परिणामी येथे कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली असून पोट भरल्यानंतर हे श्वान थेट कुडाळ शहरात मोकाट फिरताना दिसतायत. कुडाळ नगरपंचायतला मी म्हणून हा सावळा गोंधळ आणि सुस्तावलेलं प्रशासन ह्याचे उत्तम उदाहरण आहे. आणि त्याला उत्तम उदाहरण ह्यासाठीच की सत्ताधारी आहेत यांचा प्रशासनावर मुळीच अंकुश नाही आहे, यामुळे हे सावळा गोंधळ दिसतो. आपण कुडाळ नगरपंचायत शहरामध्ये कचरा, ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण करून घेतो, पण या ठिकाणी बघितलं असता कुठल्याही प्रकारची तशी प्रोव्हिजन केलेली नाही आहे. त्या ठिकाणी मच्छीचं आणि सगळं कोंबडीचं सगळी विष्ठा इथे अशी मोकळ्या म्हणजे ओपनमध्ये ठेवलेली आहे. आणि त्या ठिकाणी मोकाट कुत्रे या ठिकाणी वावर त्यांचा भरपूर प्रमाणात दिसतो. तसेच सुक्या कचऱ्याचा पण आपण पाहू शकता. कुठल्याही प्रकारचं असं त्याच्यात नियोजन दिसत नाही आहे, प्रशासनाचं नाही आणि ना सत्ताधाऱ्यांचं. माझी एवढीच मागणी आहे आणि ती तातडीची मागणी आहे की मुळात हा कचरा डेपो ज्या ठिकाणी अधिकृत आहे, हा कचरा डेपो अनधिकृत आहे, तो तात्काळ बंद करावा. आणि मी नागरिकांकडे म्हणजे सांगडेवाडी नागरिक आणि विठ्ठलवाडी नागरिकांच्या समवेत हा प्रश्न मी तात्काळ प्रशासनाकडे मांडणार की हा कचरा डेपो तात्काळ बंद करून जो MIDC मध्ये घनकचऱ्याचा संदर्भात जो प्रकल्प आहे तो चालू करून त्या ठिकाणी कचऱ्याचं प्रोव्हिजन करावं. विशेष म्हणजे या कुत्र्यांचं कोणतंही लसीकरण किंवा वॅक्सिनेशन झालेलं नाही, त्यामुळे रेबीज सारख्या प्राणघातक आजारांचा आणि कुत्र्यांच्या हल्ल्यांचा मोठा धोका कुडाळवासियांवर ओढावलाय. या संपूर्ण भीषण परिस्थितीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. कुडाळ शहरामध्ये कुत्र्यांची संख्या वाढली आणि या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडवर असलेले कुत्रे हे शहरभर फिरतात, इथून खातात आणि पिसावल्यासारखे गावामध्ये फिरत आहेत. त्याच्यामुळे ह्याचा नागरिकांना देखील त्रास आहे आणि ह्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत सुद्धा सोमवारी मी त्यांना सूचना देणार आहे. राज्य पातळीवर भाजप आणि शिंदे शिवसेना एकत्र असली तरी कुडाळमध्ये मात्र नेहमीच तुझं माझं जमेना अशी परिस्थिती पाहायला मिळते. कचरा डेपोच्या प्रश्नावरून भाजप नगरसेवकाने स्थानिक प्रशासनाला धारेवर धरल्यानं महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. या ठिकाणी आपण आता डम्पिंग ग्राउंडवर जेव्हा आलो आहे तेव्हा निश्चितच इथे आपण उभे राहू शकत नाही, इतकी दुर्गंधी या ठिकाणी सुटलेली आहे कुत्र्यांचा असलेला वावर. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर सुका कचरा आणि ओला कचरा हा कुडाळ शहरातल्या लोकांकडून हा नगरपालिकेतर्फे वेगवेगळा घेतला जातो. आणि एखाद्या कुडाळ शहरातील नागरिकाने ओला आणि सुका कचरा एकत्र ठेवला तो त्या ठिकाणी घेतला सुद्धा जात नाही, त्या ठिकाणी ठेवून दिला जातो. अशी कुडाळ शहरामध्ये कचरा गोळा केला जातो. आणि या ठिकाणी आपण डम्पिंग ग्राउंडवर आलो तर बघितलं असता सुका कचरा आणि ओला कचरा एकत्र टाकलेला आहे. मासे असतील, त्याच्यानंतर या ठिकाणी भाज्या असतील, ह्या पिशवीमध्ये आहेत जशाच तशा आहेत. त्याचप्रकारे चिकन वेस्ट असेल हे एकत्र टाकलेलं आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितच या डम्पिंग ग्राउंडची परिस्थिती भयावह झालेली आहे. निश्चितच कुडाळ शहरातील नगरसेवक म्हणून मी कोणावर हे टीका करणार नाही, कारण ह्याच्यामध्ये हा कचरा डेपो आणि कुडाळ शहरातील लोकांचं स्वास्थ्य जपणं हे माझं देखील कर्तव्य आहे, कारण मी सुद्धा कुडाळ शहराचा नगरसेवक आहे. निश्चितच आज मी या ठिकाणी कुडाळ शहराचे मुख्याधिकारी असे त्यांना या ठिकाणी बोलवलं असतं, पण निश्चितच ते सोमवारी कुडाळ नगरपालिकेचे CEO यांची बदली झाली आणि या ठिकाणी नवीन CEO सोमवारी रुजू होणार आहेत. त्यांना सोमवारी या डम्पिंग ग्राउंडवर बोलवून त्याचप्रकारे कुडाळ शहराचे असलेले सॅनिटरी इन्स्पेक्टर यांना या ठिकाणी बोलवून येत्या 8 दिवसामध्ये या डम्पिंग ग्राउंडवर जी भयावह परिस्थिती झाली आहे त्याबद्दल काय आपल्याला सोल्युशन काढता येईल मी त्यांच्याशी सोमवारी त्यांच्याशी बोलून आणि निश्चितच 8 दिवसामध्ये ह्यामध्ये कोणताही बदल न झाल्यास निश्चितच आम्ही पुढचं पाऊल उचलू. अवघ्या काही दिवसांवर नगरपंचायत निवडणुका येऊन ठेपल्यात. जर हीच परिस्थिती कायम राहिली तर येत्या निवडणुकीत राजकीय गणिते नक्कीच वेगळी पाहायला मिळू शकतात. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी. यहाँ पॉसिबल है.
बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.